झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकारणाविषयीची उद्घोषणा अण्णा हजारेंनी आज दिल्लीमध्ये केली, याविषयी आपण चर्चा करत आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आमचा प्रश्न होता, टीम अण्णानं राजकारणामध्ये यावं का? आणि बघा लोकांनी काय कौल दिलेला आहे। 35% लोक म्हणतायत की होय राजकारणात यावं, 62% लोक नाही म्हणतायत। सप्तर्षींकडे आपण जाऊ। सप्तर्षी, शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत। अगदी थोडक्यामध्ये चळवळींचा प्रभाव कमी होत चाललेला आहे असा यातून तुम्हाला वाटतं का? या निर्णयापर्यंत टीम अण्णा आली आहे याच्यामुळे, की या चळवळीचा मार्ग चुकला असं तुम्हाला वाटतं? एखाद्या सर्जनचं ऑपरेशन फेल झालं म्हणून ते शास्त्र फेल होत नाही। तर तसं आहे, अण्णा हजारे फेल झाले म्हणजे चळवळीला स्थान नाही मिळालं, हा निष्कर्ष म्हणजे भयंकरच आहे, अन्याय आहे सगळ्या चळवळ करणाऱ्यावरती। असं काही नाही, अण्णा हजारेंच्या पद्धतीनं फेल झाले, नंबर 1। नंबर 2, हे टीम अण्णा नावाची गोष्ट अस्तित्वात आहे हे मीडियामधून लोकांच्या डोक्यात फिक्स झाले। पण अण्णा आणि टीम म्हणजे कडू साखर असल्यासारखं आहे, असूच शकत नाही अस्तित्वात। अण्णाला टीम लागत नाही, अण्णा इज अ इंडिव्हिज्युअलिस्ट, ते ठीक आहे। आता केजरीवाल वगैरे याच्यातले लोक म्हटले, याच्यातले तरी कोण एकमेकाला जोडलेले? केजरीवाल ते समाजाला, जनतेला, सामान्य जनतेला त्याला म्हणतात अराजकवादी वाटतात। हो, पंतप्रधान वगैरे जे त्याची अवकात नाही तिथे जाऊन धडकत असतात। तर त्यांना असं काहीतरी झालं आणि मला जर पोलिसने पकडलं तर तुम्ही मला सोडवा। कायदा काय? तुमचं जर उपोषण झालं तुम्ही मरणार असाल तर सरकारला वाचवलंच पाहिजे। पण ते याच्यात कुठेतरी अराजकतावाद आहे। अण्णामध्ये तो तसा नाही आहे, अण्णांना त्यांचा मोठेपणा पाहिजे। म्हणून एक तर बेसिकली टीम अण्णा नाही। दुसरी एक फारच फंटॅस्टिक कल्पना आहे की मला पक्ष काढायचे, त्याची श्वेतपत्रिका काढणार आहे, लोकांनी ते सांगावं। म्हणजे मला असं वाटलं की आपले महाराष्ट्राचे सीएम पृथ्वीराज बाबा यांचीच आयडिया चोरली का काय? कारण त्यांना काही बोलता येत नाही राष्ट्रवादीवर, म्हणून ते सारखे म्हणतात एकदा श्वेतपत्रिका काढून एकदा होऊनच जाऊन द्यात उघड। तसं हे श्वेतपत्रिका काढून कोणी पक्ष काढल्याचा आजपर्यंत जगाच्या इतिहासात दाखला नाही। एक श्वेतपत्रिका काढायला निघालेली। तर ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी जर पार्टी काढली तर ती नॉन स्टार्टर राहील, तो एक परिवार राहील आणि परिवार राहायला काहीच बिघडत नाही। आणि कोणालाही पक्ष काढायचा असेल तर निर्गुण पातळीवर बोलायचं झालं तर तो त्यांचा अधिकार आहे, तो कोणी थांबवू शकत नाही। पण तो पक्ष चालेल का? तर तो पक्ष चालेल असं मला वाटत नाही। अगदी भंडारी, अण्णा हजारेंनी ज्याप्रमाणे उद्या उपोषण सोडण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे, या राजकीय घोषणेबरोबरच अण्णा हजारेंनी उभ्या केलेल्या जनलोकपाल चळवळीचं भविष्य काय दिसते तुम्हाला? ही चळवळ आता इथून पुढे थंडावेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळात जनलोकपाल ह्या एका विषयावरती चळवळ उभी राहिलीच नाही। जी काही चळवळ उभी राहिली आणि जनलोकपाल या विषयाला पाठिंबा मिळाला तो भ्रष्टाचार विरोधी भावनेचा पाठिंबा मिळाला। लोकांना ती भ्रष्टाचाराच्या विरोधातली चळवळ वाटत होती म्हणून लोकांनी त्या चळवळीला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला। खरं, ज्या वेळेला असं लक्षात आलं की ह्या मोठ्या व्यापक मुद्द्याकडे जाण्याची तयारी नाही किंवा ह्या व्यापक मुद्द्याला हात घालण्याचा आवाका लोकांना दिसला नाही, तेव्हा लोकांची त्या चळवळीमधली रुची कमी झाली, त्याचा मागचा पाठिंबा कमी झाला असं आपल्याला चित्र दिसलं। मुळामध्ये तुम्ही जे सांगतात की अण्णांच्या आजच्या सगळ्या घटनेमुळे चळवळ ह्या प्रकरणाचं हे महत्त्व संपलं का? मला बिलकुल वाटत नाही। चळवळी ह्या वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांसाठी उभ्या राहतात, विषयाच्या गरजेनुसार उभ्या राहतात, समाजाच्या गरजेनुसार उभ्या राहतात आणि त्या गरजा झाल्या की त्या संपतात। एक चळवळ संपली म्हणून काही दुसरी उभी राहत नाही असं होत नाही। अगदी मी आता तुम्हाला चळवळीला जागा आहे, अजूनही पुढच्याही काळात होत राहते। अगदी, मात्र अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमनी सुरू केलेली ही जी लढाई आहे, हे जे चौथं उपोषण झालं, हे सत्र जे अण्णा आणि त्यांच्या टीमचं हे सत्र संपलं असं समजायचं का? हो, तर त्यांनी स्वतः सांगितलं ना की ह्याच्यापुढे मी उपोषण करणार नाही, हे त्यांनी सांगितलं। म्हणजे त्यांनी अधिकृतपणे उपोषणांचा कार्यक्रम मागे घेतला आणि प्रत्येक वेळेला बाकी काहीच न करता उपोषणाला बसायचं, यांनी चळवळ पुढे सरकत नाही ना। शेवटी चळवळीमध्ये येणाऱ्या लोकांना नवे कार्यक्रम लागतात, एक दिशा लागते आणि ती दिशा, ते नवे कार्यक्रम, नव्या भूमिका ह्या जर मिळत नाही राहिल्या तर मग ही वेळ येते। अमोल, मला एकच सांगायचं, एकच वाक्य असं आहे की मागच्या वेळेला काँग्रेस हे चळवळ नीट हँडल करत नव्हती, ते स्वतःच कन्फ्यूज झाले होते। पण काल परवापासून जो बदल झालाय तो असा दिसतोय मला
की सुशील कुमार शिंदे यांनी आझाद मैदानावरचं उपोषण आणि यशस्वीपणे हाताळलं होतं, इतक्या सुरेख रीतीने हाताळलं होतं. ते आता भारताचे गृहमंत्री झाले, तर ते अण्णा हजारेच्या आंदोलनाला पुढे सरकू देणार नाही. नाहीतर काँग्रेसची आपली एक जनरल नीती होती, ठंडा करके खाओ, अपने आप थंडा होता है. तर हे जरा वेगळं आहे, म्हणून काल परवापासून आणखीन वेगळी परिस्थिती आहे. आणि अण्णा उपोषण सोडतात ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे योग्य वेळेला सोडतायत असं माझं मत. अगदी. कराड साहेब, तुम्ही काय म्हणाल? अण्णा उपोषण सोडतायत ही गोष्ट जनतेच्या दृष्टीने चांगली आहे की वाईट आहे? या आंदोलनाच्या दृष्टीने, या विषयाच्या दृष्टीनेही, अण्णांच्या दृष्टीने नाही? हे बघा, मला बेसिकली असं वाटतं की हे बघा, एका विषयापुरतं जे आंदोलन आहे, ह्या आंदोलनाच्या वाढीला आणि परिणामकारकतेला मर्यादा राहतात. फक्त लोकपाल विषय घेऊन जर आपण आंदोलन करण्याचा विचार केला तर ते काही काळापुरतंच ते चालू शकतं, आणि ही मर्यादा अण्णांच्या लक्षात आलेली आहे. आणि हे जे काही लोकपाल, सक्षम लोकपाल पाहिजे, त्याच्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, राजकीय हस्तक्षेप करावा लागेल, जनतेला बरोबर घेऊन या राजकीय यंत्रणेचा भाग बनून आपल्या भूमिका मांडाव्या लागतील, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे की अण्णांचं जे काही आतापर्यंतच्या आंदोलनाची दिशा आणि जे फॉर्म्स होते ते त्यांना बदलावे लागतील, हे याच्यातनं स्पष्ट दिसत आहे. मला असं वाटतं की अण्णांनी अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे. ही लोकशाही चौकट आहे, राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षांना राजकीय भूमिका घ्याव्या लागतील, आर्थिक धोरणाबद्दल बोलावं लागेल, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाबद्दल बोलावं लागेल, आणि व्यवस्था परिवर्तनाचा एक शास्त्रशुद्ध असा कार्यक्रम त्यांना मांडावा लागेल. आणि हे करण्याचा जर विचार असेल अण्णांचा, तरच मग त्यांना पुढच्या काळामध्ये जनतेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर हळूहळू पाठिंबा कमी होत जाईल असं मला वाटतं. अगदी. विश्वंभरजी, एक कार्यकर्ते म्हणून आपल्याला आता जो लोकांचा कौल आपल्याकडे आला, त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की अण्णांचं राजकारणामध्ये, मी जे म्हणत होतो की लोक समाजकारणापोटी त्यांच्या पाठीशी होते, राजकारणाचं भाषा सुरू झाल्याबरोबर लोकांनी त्यांची भावना व्यक्त केली, त्यांनी त्यामध्ये समर्थन दिलेलं नाही. 65% लोकांचा कौल हा अण्णांच्या भावनेच्या विरुद्ध आहे. अगदी. विश्वंभरजी, वेळ संपलेली आहे, तरी सुद्धा अगदी थोडक्यात एक कार्यकर्ता म्हणून, अण्णांचे समर्थक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आंदोलन इथून पुढे होणार नाही, अण्णा उपोषण या विषयावर करणार नाहीयेत. एक कार्यकर्ता म्हणून जनलोकपाल आणि भ्रष्टाचार या विषयावरचा पुढचा प्रवास कसा असावा असं तुमचं मत आहे? नाही अमोल, आता एक स्पष्ट दिसतंय मला की आंदोलन तर काही बंद होणार नाही, कारण ते फारच वेगळ्या मुद्द्यावरती आणि ते लोकांना आंदोलन पाहिजे, हे मला अजूनही माझं आजही ठाम मत आहे. तेव्हा मला असं वाटतं की पुढच्या काळात एक 3 प्रकारे कार्यकर्त्यांचं, या चळवळीमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांचं वर्गीकरण होईल. एक लोक अण्णांच्या बद्दल संपूर्ण आदर बाळगून समाजकारण चालू ठेवतील, दुसरा वर्ग अण्णांच्या बद्दल आदर बाळगत राजकारणामध्ये जाईल, आणि तिसरा वर्ग असेल जो असं म्हणेल की अण्णांचा जर एक पक्ष हे अनेक पक्षांपैकी एक जर असेल, तर मग मी इतर पक्षात जाऊन राजकारण केलं तरी त्याला काय हरकत आहे, असंही मानणारा तिसरा पक्ष असेल. तेव्हा मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक हे पहिल्या वर्गात राहणं पसंत करतील समाजकारणाच्या, आणि लोक असा विचार करतील की चळवळीला कशाही पद्धतीने, आपल्या पद्धतीने आपण पुढे नेऊ, परंतु ही चळवळ पुढे नेली पाहिजे. अण्णा जर चळवळी बरोबर असतील तर काही प्रश्नच नाही, आणि अण्णा असतीलच असंही मला अगदी खात्रीने वाटतं. परंतु अगदी. विश्वंभरची तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. जास्तीत जास्त लोक समाजकारणच करतील, समाजकारणासाठी लोक अण्णांच्या पाठीमागे आहेत. अण्णांनी जर ट्रॅक बदलला तर किती लोक त्यांच्या मागून ट्रॅक बदलतील याविषयी प्रचंड साशंकता आहे. आणि आजच्या पोलवरून सुद्धा 62% लोकांना तरी हे पटलेलं नाहीये अण्णांनी राजकारणामध्ये येणं. त्यामुळे 62% समर्थन वगळून अण्णा राजकारणात यशस्वी होतात का, मुळात ते तसा निर्णय घेतात का, आणि त्यांचं भविष्य काय असेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन चर्चा केल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.